हॅलो स्टुडंट, हाऊ आर यू? कालचं आपण मॅथ घेतलं बघा. मॅथ फर्स्ट, पॉलिनॉमियल, डिग्री अँड व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ ए बी सी. बरोबर की नाही? एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल टू 0. क्वाड्रॅटिक इक्वेशन हे येतच 1 मार्काला. पॉलिनॉमियल डिग्री येते 1 मार्काला, आणि 3 मार्काला ते आपण फॅक्टर्स पाडायचे ना. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए प्लस बी इंटू अदर ब्रॅकेट ए मायनस बी, किंवा ए स्क्वेअर मायनस 9 तर काय होईल? ए प्लस 3 ए मायनस 3 असेल. फटाफट, कारण कसे तुम्ही आता हे मॅथ फर्स्ट आहे, कळलं की नाही? कोणतं आहे? मॅथ फर्स्ट. हे सगळं आलं पाहिजे तुम्हाला. 1 ते 20 पर्यंतचे वर्ग. एकाचा वर्ग 1, 10चा वर्ग 100, 5चा वर्ग 25, 20चा वर्ग 400, 30चा येतो 900, 25चा 625, नाही का? असे ठराविक वर्ग, 15चा 225, असे वर्ग पाठ करून ठेवायचे. पाठ काय ते तुम्हाला मी टेक्निक सांगितले तसे ठेवायचे. आणि डिसिमल पॉईंटचे वर्ग कसे करायचे, मल्टिप्लाय कसे करायचे आणि प्लस कसं करायचं. आज आपण डिसिमल पॉईंट आहे बघा. आता इथे एक घेतलंय, समजा फॉर एक्झाम्पल 0.01 ब्रॅकेट स्क्वेअर. पहिले हेच येत नाही, 0.01 ब्रॅकेट स्क्वेअर. हे मॅथमॅटिकमध्ये आहे, 9वी ते 12वी पर्यंत आहे. 12वीच्या याच्यात फिजिक्समध्ये आणि मॅथमॅटिक्समध्ये. पहिलं हेच करता नाही येत, स्क्वेअर काय होतो. तर घातांकाचे या ठिकाणी तुम्हाला डिसिमल पॉईंट जो आहे तो 0.1, तो किती असेल? 1 किती असेल? 0.1 आहे ना, तर 100 आहे की नाही? 0.01 इक्वल टू 1/100. आणि मग त्याचा वर्ग काय असेल? 1/100चा वर्ग, म्हणजेच 1 गुणिले 1 आणि 100 गुणिले 100. बरोबर की नाही? 1 गुणिले 1च होतो. मग असं 1, 2, 3, 4, 10चा घातांक -4 केला तरी चालतो, नाही केला तरी चालतो. मग इथं 100 0 0, 100 0 0, 100 1 100, म्हणजे एकावर किती शून्य येतील? 4. 1 2. आता एकावर 4 शून्य, म्हणजेच या ठिकाणी काही 0.0 ला 2 शून्य, 3 शून्य आणि इथे 2. बरोबर की नाही? इथे 3, 4 शून्य. कळतंय ना? .1 ला 1/10, 0.01 ला 1/100, 0.001 ला किती होतील? आहे की नाही? असे, म्हणजेच 4 शून्य, म्हणजेच 0.0001 याचं उत्तर. कळलं की नाही? आता दुसरं घेऊ आपण, 0.2चा वर्ग. कसा करणार तो सांगा? कसा होणार? हे करायचे 2 किती होतील? 10चा वर्ग. बरोबर? बरोबर की नाही? आता 0.2 म्हणजे 2 किती होते? 10. पॉईंटच्या पुढे 1 आहे म्हणून 1 0. बरोबर की नाही? 1 0 1. पॉईंटच्या पुढं 1 आहे, मग 2चा वर्ग किती आहे? 4. आणि 10चा वर्ग किती आहे? 100. बरोबर? झालं उत्तर. 2चा वर्ग, स्क्वेअर ऑफ द 2 इज 4
and square of the 10 is equal to 100. मग आता घातांकामध्ये तुम्ही 1 upon असं 100 लिहिलं तर 1 into 10 raised to -2 असं पण लिहू शकता. फिजिक्स मध्ये 12वीच्या असं बरेच वेळ आले. आता 1 2 3 4 आहे ना, तर 1 into 10 raised to -4 जूल कॅलरीज त्याच्यामध्ये फिजिक्स मध्ये आणि मॅथमॅटिक्स मध्ये आहे. तर असं लिहिलं तरी चालेल. आता 4 इथं कसं लिहिणार, 4 into 10 raised to -2 कारण घातांकाचा नियम आहे ना, a 1 upon a raised to r is equal to a raised to -r. हा नियमच आहे ना तुम्हाला. a raised to r is equal to a raised to -r म्हणजे 4 गुणिले 10 raised to -2. अजून उद्या आपण देऊ, चांगलं समजेल. अजून 2-3 वाक्य बरंच 2-4 दिवस घेऊ म्हणजे तुम्हाला चांगलं समजेल. ओके बाय, थँक्यू.